या सृष्टीमध्ये जे जे काही आहे ते एका बिंदूनं बनलेलं आहे, एका सेलनं बनलेलं आहे. आणि विज्ञानानं आता हे सगळं आपल्या समोर पुराव्यानिशी ठेवलेलं आहे. परंतु अनेक वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी हे सिद्धांत सगळे मांडलेले आहेत. आता पूर्ण शरीरामध्ये जे सेल असतो तो सेल विस्तारित रूपामध्ये असतो, पण प्रत्येकाची अभिव्यक्ती वेगवेगळी असते. जसं डोळ्याचं काम बघण्याचं आहे, कानाचं काम ऐकण्याचं आहे ना. आपले जे वेगवेगळे अवयव आहेत ते वेगवेगळे कार्य करतात, पण जेव्हा आपण त्याच्या सूक्ष्मतेमध्ये जातो तेव्हा ते सगळे काय आहेत, एकच आहेत, है ना. एकाचा समूह आहे. आता ही गोष्ट जेव्हा आपल्याला जाणून घेतो आपण, तर त्यावेळेस काय होतंय की आपल्याला सर्वांविषयी या सृष्टीमध्ये असलेले जेवढे काही सजीव निर्जीव जे जे काही तुम्हाला दिसतंय त्या सगळ्यामध्ये कोण आहे, मी आहे, है ना. ही जाणीव होते. ही जाणीव तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत आपण सगळ्यांना वेगवेगळं समजतो. कार्य वेगवेगळी आहेत, परंतु आतमध्ये एक आहे आणि ते सगळ्यांमध्ये आहे की नाही. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये आपल्या जीवनाचे सुद्धा चार हे केलेले आहेत. काय? स्थूल शरीराचे, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर, है ना. तर स्थूल सूक्ष्म शरीराविषयी तर आपण जाणतोच, पण कारण शरीर आणि महाकारण शरीर जे आहे, तर कारण शरीराविषयी काय सांगितलेलं आहे की आपली चेतना, आपलं मन हे कसं आहे, सगळ्यांचं जसं आहे तसंच आपल्याच आहे. आणि महाकारण शरीर म्हणजे परमात्मा जो आपल्यामध्येच आहे, है ना. तो पण आपण पण त्याचेच अंश आहोत. हे सगळं माझंच आहे, पण फक्त शरीरात मी नाही आहे, तर सगळीकडे आहे. आणि हे ज्ञान जेव्हा मिळतंय तर त्यावेळेस काय होतंय, तर आपल्यातला जो द्वंद्वाचा भाग आहे, है की नाही, दोन समजतो आपण, हा वेगळा तो वेगळा, तो वेगळा तो वेगळा, जे समजतो आपण. तर जेव्हा आपण ध्यानामध्ये जातो, जेव्हा आपण आत्मस्थित होतो, त्यावेळेस आपल्याला त्याची अनुभूती येते. हे सगळं काय आहे, एकच आहे, है की नाही. आणि मी ह्या सृष्टीवर जन्म घेण्याचा उद्देश, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, तर हे ज्ञान जाणून घेणं, अनुभूती मध्ये येणं, हे माझं मुख्य उद्देश आहे. पण बऱ्याच जणांना हे ज्ञान नाहीये, याची माहितीच नाहीये. आणि मग ते काय आहे, या विविधतेमध्ये, जे विविधता आहे त्या विविधतेमध्येच ते अडकून पडतात. हा वेगळा तो वेगळा तो वेगळा, ह्याच्यामध्ये ते अडकून पडतात आणि मग जीवनाचा खरा आनंद आहे तो गमावून बसतात. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे, तर गुरुदेवांनी अतिशय सुंदर सांगितलंय, योग करो, है की नाही. योग करण्यानं काय होते, ह्या सगळ्यांची अनुभूती आपल्याला येते. है ना. ही अनुभूती आल्यानंतर
मग आपलं शरीर असेल तर इतरांचं शरीर, आपलं मन आहे इतरांचं मन, आपली बुद्धी आहे इतरांची बुद्धी. तर ह्याच्या आतमध्ये काय आहे? एकत्व आहे. फक्त ज्ञानी आणि अज्ञानी ह्याच्यामधला फरक जाणणं गरजेचं आहे. ते कशासाठी गरजेचं आहे? की आपण कितपत त्या ज्ञानामध्ये आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? समजलं पाहिजे. त्याच्यासाठी हे आहे. मग आता ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये किती सुंदर असं सांगितलेलं आहे गुरुदेवांनी. तर ज्ञानी काय करतो? तो पण जेवण करतो. त्यालाही भूक लागते, त्यालाही झोप लागते. त्याचं शरीर अज्ञानी सारखंच आहे. आहे का नाही? ते शरीर तसंच आहे. मग शरीराच्या सर्व क्रिया तोही करतो आणि हाही करतो. मग दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर ज्ञानी जे काही करतो ते 100% करतो. म्हणजे तो जेवत असताना इतर विचार नाही करणार, तो जेवणच करेल. आणि अज्ञानी काय करेल? जेवण जेवण करत असताना इतर विचार तर करेल, पण आता नवीन फॅशन निघालेली आहे की नाही? बरोबर आहे ना? आहे ना? बघितलं असेल तुम्ही, बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल. तर ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये हा फरक आहे. मग आपण काय करतो? मी स्वतः काय करतो? हे आपण आपल्या स्वतःला तपासून घेणं गरजेचं आहे. आहे की नाही? त्यालाही झोप लागते, ह्यालाही झोप लागते, ह्याच्याही मनात विचार येतात, त्याच्याही मनात विचार येतात. तोही बघतो, तोही ऐकतो. पण जेव्हा ज्ञानी ऐकतो, तेव्हा तो फक्त ऐकतो. मध्ये मध्ये बोलत नाही. आहे की नाही? तो फक्त ऐकतो. अशा बऱ्याचशा सूक्ष्म गोष्टी आहेत की ज्या आपण थोड्याशा फरकानं जाणून घेतल्या पाहिजे. जेव्हा चर्चा करतो, तर जो विषय आहे त्याच विषयाची चर्चा करतो, तर तो ज्ञानी. बरोबर आहे की नाही? आणि अष्टावक्रांनी हे सांगितलेलं आहे. ज्ञान आपण कितपत प्राप्त करतो आहोत, तर ह्याच्यासाठी आज जे आपल्याला गुरुदेवांनी सांगितलेलं आहे, तर ते तपासणी करणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळं काय होईल, की आपल्यामध्ये खूप मोठा जीवनामध्ये जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये खूप मोठा बदल होईल. आणि हाच बदल अपेक्षित आहे. अष्टावक्र गीता, आपला अष्टावक्रांना हाच बदल अपेक्षित होता. आणि त्यानुसार राजा जनक त्या अपेक्षेला खरे उतरले. आणि म्हणून अष्टावक्र गीता ही सर्वांच्या कल्याणासाठी आपल्या समोर हजारो वर्षापासून आलेली आहे. आणि आजही ती सर्वांसाठी मार्गदर्शक आहे की नाही? आज ही सर्व कसोटीमध्ये तुम्ही कुठलीही कसोटी घ्या अष्टावक्र गीतामधली, त्या सर्व कसोटीमध्ये तंतोतंत उतरणारी आहे. आणि ज्यांना हे समजतंय ते इतरांना त्याचा फायदा व्हावा. आणि तोही कसा? कशासाठी? तर त्यांच्या जीवनातलं दुःख दूर झालं पाहिजे. हा त्याचा मुख्य उद्देश असतो. स्वतःची प्रसिद्धी व्हावी आणि लोकांनी वाहवा करावी. मग त्यासाठी लोकांना जमा करावं, हा उद्देश नाही आहे. आणि हा उद्देश असेल तर तो ज्ञानी नाही आहे. ज्ञानी कोण आहे? तर त्याची तळमळ काय आहे?
की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे. आणि ते कशासाठी गेलं पाहिजे? त्यांना भले थोडंसं समजेल, न समजेल तो भाग वेगळा, परंतु त्याच्या जीवनातलं दुःख दूर झालं पाहिजे. हा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे. आणि त्यानुसारच आपली संस्था जी आहे ती कार्य करते. ह्या संस्थेशी जुडलेले जेवढे जण आहेत, हे सर्वजण ह्या एकाच उद्देशासाठी कार्य करतात. आणि मग ते करत असताना आपल्याला काही मिळाले, काही कॉम्प्लिमेंट्स मिळाले, काय मिळाले, तो काय आपला तो ॲडिशनल भाग आहे. पण मुख्य उद्देश काय आहे, की जे अज्ञानी आहेत त्यांच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख दूर झालं पाहिजे. मग आपण जी साधना करतो, तर आपण इथून पुढे लक्षात ठेवायचं की ही जी साधना करतो आहे मी, तर ही फक्त माझ्यासाठी नाही आहे. तर माझ्यासाठी तर बेनिफिट आहेच त्याचं, पण इतरांसाठी सुद्धा त्याचं बेनिफिट आहे. आणि ह्याचं कारण काय सांगितलेलं आहे, की एक सूक्ष्म बिंदू आहे, तर त्याच्यापासून ही सगळी सृष्टी बनलेली आहे आणि त्याचाच मी एक भाग आहे. मग मी जे काही करतो आहे त्याचा लाभ सर्वांना मिळणार. मग आपण इथे श्रवण करतो आहोत, तर मग आपल्या कुटुंबातल्या लोकांमध्ये, त्यानंतर इतर लोकांमध्ये, आणि जेवढे जेवढे जास्तीत जास्त लोक येऊन हा ज्ञान यज्ञ करतील, तर तेवढं ते जे व्हायब्रेशन्स आहेत, ते जे ज्ञान आहे, हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल. त्यांच्या बुद्धीमध्ये याचा प्रवेश होईल. आणि जेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये हा प्रवेश होईल, तर त्यावेळेस काय होईल, त्यांच्या जीवनातलं दुःख जे आहे ते दुःख बाजूला सारेल आणि ते आनंदी, प्रसन्न राहतील. हा ह्या सगळ्या ज्ञानाचा खटाटोप आहे. आणि ते एवढंच नाहीये की आपण जे आहोत, सृष्टीवर जेवढे मानव आहोत त्यांच्यासाठी तर आहेच आहे, पण जे या ठिकाणी जन्मले आणि आता शरीर सोडून गेलेले आहेत, तर त्या पूर्वजांसाठी सुद्धा हे लाभदायक आहे. म्हणून आपली साधना करत असताना ह्या पूर्ण कृतज्ञतेनं आपण ती साधना जेव्हा करतो आपण, तर त्यावेळेस हा सगळ्यांना त्याचा लाभ. म्हणून हे समजायचं नाही की मी केली म्हणजे माझ्यापुरतीच झाली, असं नाहीये. तर त्याचा लाभ हा बऱ्याच जणांना होतो. तर गुरुदेव तर म्हणतात पूर्ण विश्वाला त्याचा लाभ, पूर्ण भारताला त्याचा लाभ होतो. आणि त्याच्या पुढे जाऊन गुरुदेव काय म्हणतात, पूर्ण विश्वाला त्याचा लाभ. आणि हे सगळं विश्वामधलं दुःख दूर व्हावं, हा त्याचा उद्देश आहे. म्हणूनच आपली जी संस्था आहे, तर जवळपास जगामध्ये जेवढे देश आहेत, ह्या सगळ्या देशांपर्यंत पोहोचलेली आहे आणि कार्यरत आहे. म्हणून आपण जे काही सेवा कार्य करू, तर ते सेवा कार्य करत असताना हेच लक्षात ठेवायचं की माझ्यासोबत इतरांचा सुद्धा त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. माझा तर होणारच आहे, पण इतरांचा सुद्धा फायदा होणार आहे. आणि आपण जे काही करतो, दुसऱ्यांना सांगतो आपण किंवा दुसऱ्यांना प्रवृत्त करतो आपण सेवा करत असताना, तर त्याच्यामध्ये आपला स्वतःचा लाभ कमी आहे आणि ज्याची सेवा आपण करतो त्याचा लाभ जास्त आहे. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? त्याचा लाभ जास्त आहे. आणि आपल्याला गुरुदेवांनी एक अतिशय सुंदर सांगितलेलं आहे, मागच्या याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल कदाचित, की आपल्या जवळ जे गुण आहेत,
जेवढे काय गुण ईश्वरानं आपल्याला दिलेले आहेत ते माझ्या स्वतःसाठी नाहीये. कुणासाठी आहेत? इतरांच्या कल्याणासाठी आहे. आणि हे जेव्हा आपल्या आतमध्ये पक्क घेऊन जेव्हा आपण हे गुण अभिव्यक्त करतो, आपल्या जवळ नाही ठेवून घ्यायचे, अभिव्यक्त करायचे, दुसऱ्यांना देत राहायचे, तेवढं जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होईल. म्हणून सर्वे संतु निरामयाः सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं आरोग्य चांगलं राहो, हाच मुख्य उद्देश आहे ह्या सगळ्या आध्यात्मिक प्रचार आणि प्रसाराचा.